नमस्कार. सत्यामीराची गाडी आता बंद पडलेली असते. त्यामुळे निरूपाला ही बातमी कळलेली असते आणि निरूपा आता सत्या आणि मीराचा अपमान करते. खूप काही बोलते. आता खूप काही बोलल्यानंतर निरूपा म्हणते, मोठ्या तोऱ्यात बोलत होतीस ना, दुसरा हप्ता पण आम्ही 4 दिवसात देऊ. आता कसा देणार आहेस हप्ता? त्यावेळी सत्या म्हणतो, काय दुसरा हप्ता? आणि आम्ही तो का द्यायचा? अगं तुझा हा बबड्या आणि बबडी आहेत ना, ते देतील दुसरा हप्ता. आम्ही एक हप्ता दिलेला आहे. आणि एक गोष्ट लक्षात घे, आता आमच्या मागे टिरटिर लावू नकोस. त्यावेळी आता निरूपा म्हणते, तुला काय वाटलं? अरे नुसत्या देविकाच्या बापाला कळलं ना तर चुटकीत सगळे पैसे देऊन हप्ताच क्लीन करून टाकेल. हप्त्याचं झंझटच ठेवणार नाही. आता हिला माहितीच नसतं देविकाचा कोण बापच नाहीये, कुठनं आणणार पैसे. आता सत्या आणि मीरा हे दोघंही त्यांच्या बेडरूम मध्ये गेलेले असतात आणि आता सत्या आणि मीरा बोलत असतात. त्यावेळी सत्या म्हणतो, एक गोष्ट लक्षात घे धूमकेतू, पहिला हप्ता आपण भरलेला आहे आणि आता दुसरा हप्ता जो भरण्याची वेळ आलेली आहे ना, तो आता तिचा लाडक्या बबड्या आणि बबडीच भरेल. तुला आता मधी पडायचं काही प्रश्न नाही आहे. त्यावेळी आता मीरा म्हणते, पण एक गोष्ट लक्षात घ्या, ते दोघं हप्ता भरतील ना? नाही भरले तर आपल्या हातून घर जाईल, आपलं घर आहे ते. त्यावर सत्या म्हणतो, का का नाही भरणार ते? त्याला चांगला जॉब आहे ना, चांगला भरमसाठ पैसा कमवतोय ना. आजपर्यंत कधी त्यांनी घरात पैसा दिला नाही, काही खर्च केला नाही. अगं भरेलच की तो. तू कशाला असा विचार करतेस? आणि नाही भरला तर मी बघतो, मी दाखवतो त्याला हिमगा, असं बोलते. त्यावेळी आता हे सगळं निरूपा बाहेरून ऐकत असते. निरूपाला ते ऐकून मोठा हादराच बसलेला असतो की आपला बबड्या खरंच नोकरीलाच नाहीये, तो आता कुठना पैसे आणणार असा निरूपा विचार करत असते. आता निरूपाला खूप मोठं टेन्शन आलेलं असतं. तर इकडे सत्या हा दुसऱ्या दिवशी आता गाड्या धुवायला गेलेला असतो. तिकडे तो गाडी धुतो. गाडीचा मालक येतो आणि त्याला पैसे देणार असतो. त्यावेळी सत्या म्हणतो, साहेब थोडे पैसे ऍडव्हान्स मिळतील का? घरात जरा अडचण आहे, मला पैशाची गरज होती. त्यावेळी तो साहेब काही न बोलता खिशात हात घालतो आणि खिशातनं काही पैसे काढतो आणि सत्याच्या हातात देत असतो. आता सत्या ते पैसे घेण्याची हात पुढं करतो. तेवढ्यात तिकडनं विक्रांत, रियाचा बाप येतो आणि ते पैसे खेचून घेतो. आता ते पैसे विक्रांतने खेचून घेतलेले असतात. तेवढ्यात सत्याचं लक्ष विक्रांतकडे जातो आणि सत्या काही बोलणार तेवढ्यात विक्रांत त्या समोरच्या माणसाला मिठी मारतो आणि म्हणतो, एक गोष्ट लक्षात घे, हा आज तुझी गाडी साफ करतोय. अरे तुला माहिती आहे का हा कोण आहे? आज गाडी साफ करतोय, उद्या कधी येऊन तुझ्या घरात घर देऊन घर साफ करून जाईल ना, ते सुद्धा करणार नाही. अरे ही सगळी मंडळी चोर आहेत, चोर. आता सत्याला खूपच राग येतो. सत्याचा राग अनावर होतो आणि सत्या तिथे गाडी धुण्यासाठी आणलेली पाण्याची बादली उचलतो आणि डायरेक्ट विक्रांतच्या थोबड्यावर पाणी फेकून मारतो. आता विक्रांत पुरता भिजलेला असतो. ते बघून आता त्याचा मित्र हा पूर्ण हादरून जातो. कारण रोज इमाने इतबारे काम करणारा हा मुलगा आज एवढा का चिडला? आणि त्याला चोर म्हटल्यामुळे तो चिडला. तो खरंच चोर आहे की हा विक्रांतच लबाड आहे, असा तो माणूस विचार करू लागतो. आता सत्या म्हणतो, काय बोलला तू? तू चोर बोलला मला? आणि सत्या असं बोलून विक्रांतला धू लागतो. त्यावेळी त्याचा मित्र म्हणतो, थांब थांब मित्रा, अरे तू काही करू नकोस, थांब, मी समजावतो त्याला. आणि आता तो विक्रांतला तिथनं हाकलून लावतो. विक्रांतला म्हणतो, तुला काय गरज आहे आमच्या दोघांच्या मध्ये बोलण्याची? अरे तू मित्र आहेस तर बाहेर, कळलं? असं बोलून तो आता तिथनं त्याला हाकलून लावतो. असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.